नमस्कार. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, राज्यातील 40 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. प्रति हेक्टरी 35,000 रुपये बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तवली आहे. आणि या जिल्ह्यांमध्ये 40 तालुक्यातील या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. अति महत्त्वाचा आनंदाचा अपडेट असणार आहे. नंदुरबार, आपलं जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, धरुंदा अशा प्रकारे भरपूर जिल्ह्यांमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे. शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, मालेगाव, येवला आणि पुणे या जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर हे तालुके दुष्काळाने होरपळले गेले आहे. सोलापूर, बेल्हे, बार्शी, करमाळा, माढा आणि माळशिरस या 5 तालुक्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील खानापूर आणि मिरज तालुकेही दुष्काळाने ग्रस्त झालेले आहेत. दरम्यान सातारा जिल्ह्यातील हिराळ, खंडाळा, वाई आणि खतरनगर आणि तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील घटसिंगर आणि औरंगाबाद शहरेही दुष्काळाने ग्रासली आहेत. धुळे जिल्ह्यातील सोयगाव, बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वडवणी, रेणापूर, लोहार आणि धाराशिव तालुक्यातील समावेश आहे. शिवाय मुंबई उपनगरातील वाशी तालुक्यातील आणि बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याचे या समाविष्ट आहेत. 43 तालुक्यातील दुष्काळी उपाययोजना राबवल्या असून त्यापैकी 40 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रति हेक्टरी 22,500 रुपये अनुदान मिळणार आहे. या दरम्यान महामाडा ॲपचा वापर दुष्काळी परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी केला जाणार आहे. हा दुष्काळ केवळ पावसाच्या कमतरतेचा नाही, तर शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही करतो. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली, परंतु हे मूळ करण्याऐवजी केवळ लक्षणावर उपचार करते. दुष्काळाच्या समस्येवर मूलभूत उपाय म्हणजे शेतीचे आधुनिकीकरण, नदी खोरे विकसित करणे आणि जलसंधारण वाढवणे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केवळ अनुदानावर अवलंबून राहणे अयोग्य आहे. याउलट शेतीच्या व्यापारीकरणावर भर देऊन, शेतीच्या पद्धती बदलून, कृषी उत्पादनांना बाजारपेठेशी जोडून शेतकऱ्यांना वैज्ञानिक आणि तांत्रिक लाभास मिळवून देऊन शेतकरी श्रीमंत होऊ शकतात. केंद्र व राज्य सरकार यांच्या योजनांवर भर दिला पाहिजे. तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा. भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग मी. जय श्रीराम.